नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शिक्षकाच्या आत्महत्येनं बीड हादरलं. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी. जगदंब शिक्षक प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या कैलास बाबुराव उघडे माध्यमिक विद्यालय उमापूर सिराज देवी येथे कार्यरत असलेले सहशिक्षक कैलास बाबुराव उघडे यांनी 14 मार्च 2026 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उघडे यांच्यावर बोरकर व श्रीराम शेळके यांनी पगार रोखून ठेवत मानसिक त्रास दिला होता. या संदर्भात त्यांनी संस्थेच्या सचिवांकडे तक्रार केली होती. मात्र सचिवांनी जातीय दृष्टिकोनातून दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून यामुळेच आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात केवळ 2च व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात संस्थेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत अमरसिंह पंडित व जयसिंह पंडित यांच्यासह संबंधित सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. कैलास उघडे यांचा संघर्षमय प्रवासही समोर आला आहे. 2004 मध्ये त्यांनी शिवाजीराव पंडित कला महाविद्यालयात सेवा सुरू केली. त्यानंतर विविध ठिकाणी काम करत 1910 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून सहशिक्षक पदावर निवडून आले. मात्र विना अनुदानित स्थिती, अपुरा पगार आणि सततची आर्थिक अस्थिरता यामुळे त्यांना इतर ठिकाणीही काम करावं लागत होतं. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार पदाधिकाऱ्यांनी कुटुंबियांना दिलासा देत न्यायालयासाठी लढा उभारण्याचा इशारा दिला. यावेळी प्रशांत बोराडे, अजय सरवते, ज्ञानेश्वर कवठेकर, राजेश कुमार जोगदंडे, किशोर भोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.